हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल गाईज. तर आज आम्ही कुठेतरी फिरायला जात आहोत. ते तर आज सस्पेन्स ठेवणार आहोत. बघू शकता आम्ही निघलो जावं ऑलरेडी. आम्ही थांबलो. हा कोणता एरिया आवाज नाही माहीत, पण कमेंट करून तुम्ही नक्की कळवू शकता. आणि तुम्हाला हा एरिया माहीत असेल जर तुम्ही पुण्यातून असाल तर प्लीज कमेंट करून सांगा हा कोणता एरिया, कारण की खूप सुंदर वाटतं हा एरिया. तर गाईज आपली वन डे ट्रिप इथून सुरू झाली आहे आणि आपण निघलो आता चांदणी चौकपासून. आणि चांदणी चौकपासून आपल्याला लगतच आपली पहिली लोकेशन जी येणार आहे ते बघू शकता तुम्ही लवकरच. आम्ही इथून निघलो आहोत एवढ्या पावसामध्ये फर्स्ट लोकेशन जाण्यासाठी. आणि पावसानंतरचा जो व्ह्यू असतो इथला खूपच सुंदर असतो, बघू शकता. तर गाईज आपलं फर्स्ट लोकेशन असणार आहे मुळशीच्या सेल्फी पॉईंट. जर तुम्ही या सेल्फी पॉईंटवर गेला असाल तर इथला जो व्ह्यू आहे तुम्हाला माहितीच असेल. जर नाही माहीत असेल तर एकदा हा व्ह्यू बघा. खूपच सुंदर, एकदम निसर्गाने भरलेला. आणि पावसामुळे तर हा एवढा सुंदर दिसतो की नाही की यामध्ये आपलं पूर्ण मन गुंतून जातं आणि इथून निघायची इच्छासुद्धा होती. तर गाईज आपण इथे मुळशी सेल्फी पॉईंटवर थोडे व्हिडिओ घेऊया आणि इथे थोडं सेल्फीसुद्धा काढूया, कारण सेल्फी पॉईंटवर आला आणि सेल्फी नाही काढला असं तर होऊच नाही शकत. तर आपण सेल्फी आणि व्हिडिओ घेऊन थोड्या वेळात इथून निघूया. तर गाईज इथे अक्षयने मला थोडा फोर्स केला गाडी चालवायला आणि माझे गेट्स हॉस्पिटल जायचं. हो चला. तर आपण जाऊया आता मुळशीवरून डायरेक्ट हॉस्पिटल, कारण की यांनी मला चाबी दिली. तर गाईज आपण निघालो आहोत इथून पुढच्या लोकेशनसाठी. तर गाईज आम्हाला इथे खूप जोराची भूक लागली होती, कारण आम्ही सकाळपासून निघलो होतो आणि आम्हाला भूक लागली. त्यामुळे आम्ही पॅराडाईज कॅफे रिसॉर्टमध्ये गेलो आणि बघतो तर काय एवढा सुंदर व्ह्यू, तो पण डॅम लगतच. खूपच सुंदर, बघू शकता. तर आम्ही इथे डॅम व्ह्यू बघत चहा आणि नाश्ता केला आणि इथून निघलो पुढच्या लोकेशनसाठी. तर गाईज आपण आलो आहोत मुळशी लेक व्ह्यू पॉईंट. तर बघा किती सुंदर वातावरण, किती सुंदर व्ह्यू आहे. चला आपण जवळ जाऊया. जास्त कसं जितका लागेल तितकंच लागेल. तर गाईज आम्ही फायनली आमच्या मेन लोकेशनवर पोचलो आहोत. फायनली मेन लोकेशनवर पोचल्यावर आमचं ओ माय गॉड किती मस्त व्ह्यू, सुंदर, एक नंबर. आमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच वाटत असेल का आम्हाला किती आनंद झाला असणार हा व्ह्यू बघून. संपूर्ण मुळशी गावाच्या काठावर पसरलेला हा डॅम व मोठे मोठे डोंगर, त्यामुळे मुळशी गावाला फारच छान नैसर्गिक सौंदर्य मिळाले.
या शांत वातावरणामध्ये खूप वेळ बसलो, गप्पा गोष्टी केल्या आणि या नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेत आम्ही वडापाव खाल्ला आणि हा व्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला. आम्ही इथून आता परत जाण्यासाठी निघालेलो आहोत. इथून निघताच एक आजी रस्त्यावरून आंबे वेचताना दिसली, तर आम्ही तिची थोडी हेल्प करायसाठी गेलो आणि आजीने आम्हाला खूप सारे आंबे दिले. बघू शकता. कशाला जास्त नको घेऊ, त्यांना घेतले ना. त्यांना लागेल ना आजीला. तुम्ही पाळले आणि पत्र फुडीतात म्हणून झाले, भरपूर झाले. गोड आहे हा गोड हो ना. तर गाईज, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.